आजी काय परवानगी असेल तर मी आणि सलील निघू का? का? नाही म्हणजे तुम्ही खूप सन्मानाने आम्हाला बोलवलं तिथे. यापुढची चर्चा आमच्या समोर नाही झाली तर बरं आहे. तेव्हा आम्हाला जायची परवानगी द्या. बरोबर आहे तुमचं. या तुम्ही. आई, जेवढं ऐकलं तेवढं पुरेसं नाहीये का? अजून ऐकायची काय गरज आहे यापुढे? सगळं ऐकायचंय मला. याचं लग्न झाल्यापासून अगदी या क्षणापर्यंत सगळं ऐकायचंय मला. बोल विक्रांत, तू हिला हिच्या पोटातलं मूल कोणाचं आहे असं कधीच विचारलं नाहीस? कारण हिची डिलिव्हरी झाल्यानंतर हिनं कुठेही जावं असं तू सांगितलं होतंस. हो, गर्भ पडावा म्हणून हिने कुठलाही अघोरी प्रकार करू नये म्हणून मी हिच्या बरोबर एक करार केला. आणि त्या करारानुसार या बाळाच्या जन्मानंतरची सगळी जबाबदारी मी घेणार असं वचन मी तिला दिलं. त्या बदल्यात तिला हवा तेवढा पैसा चैन करण्याची मुभा दिली. पण गर्भाच्या जीवाला धोका निर्माण होईल असं तिने काहीही करायचं नाही असं वचन तिच्याकडनं मी घेतलं. पण हिच्या प्रेग्नन्सीचे महिने आणि आमच्या लग्नाची तारीख यांचा हिशोब जुळेना. तेव्हा हिने हे मूल आमचंच आहे अशी थाप तुम्हा सगळ्यांना मारली. तुम्हा सगळ्यांचा राग पत्करून मी तेही मान्य केलं. पण हिच्या डोहाळ जेवणाच्या दिवशी हिची मैत्रीण रिचा अचानक इथे आली आणि त्यांच्या बोलण्यातून मला कळलं की मोनिका लग्नाआधीच प्रेग्नंट होती हे तिला आणि तिची मैत्रीण रिचा दोघींनाही माहित होतं. आणि हे सगळं बोलणं त्या माझ्या गाडीच्या जवळ उभे राहून करत होते. मी गाडीमध्ये होतो हे त्यांना माहित नव्हतं. मी स्वतः त्यांचं बोलणं ऐकलेलं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.